10 वर्षामध्ये 25 कोटी गरीब हे गरिबी रेषेच्या बाहेर आले। जगाच्या पाठीवर मोठ्या मोठ्या अर्थशास्त्रांना जे जमलं नाही ते चहा विकणाऱ्याचा मुलगा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी करून दाखवलं। 25 कोटी लोकांना गरिबी रेषेच्या बाहेर काढलं। जगभरातले अर्थशास्त्री म्हणतात हे कसं झालं त्यांना देखील समजत नाही। पण या ठिकाणी एक संवेदना होती, गरिबाकरता काम करण्याची इच्छा होती। जीवनातला क्षण आणि क्षण, रक्ताचा कण आणि कण हा गरिबाला समर्पित होता आणि म्हणून मोदीजी हे करू शकले। आज 25 कोटी लोक जे झोपडीमध्ये राहायचे, झोपडीमध्ये ते पक्क्या घरात राहतात मोदीजींमुळे। 50 कोटी लोक ज्यांच्या घरी नळ नव्हता, पाणी दुरून आणावं लागायचं, घाणेरडं पाणी प्यावं लागायचं, 50 कोटी लोकांच्या घरामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी पोचवणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी। 35 कोटी लोक असे होते ज्यांना वीज मिळत नव्हती, त्यांच्या घरापर्यंत वीज पोचवण्याचं काम हे मोदीजींनी केलंय। आणि हे सगळं करत असताना एकीकडे गरीब कल्याणाचा अजेंडा, दुसरीकडे शेतकरी कल्याणाचा अजेंडा आणि तिसरीकडे महिला कल्याणाचा अजेंडा। रवी राणा, आता लक्षात ठेवा, पुढचा जमाना तुमचा नाही, पुढचा जमाना नवनीत राणांचाच आहे। कारण आता मोदीजींनी सांगितलंय। आता मंचावर बसलेल्यांनी लक्षात ठेवा, 2029 साली तुमच्यातले अर्धे लोक दिसणार नाही, अर्ध्या महिला या ठिकाणी बसल्या असतील, कारण मोदीजींनी सांगितलंय 2029च्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 33% महिला आमदार आणि देशाच्या लोकसभेमध्ये 33% महिला खासदार, महिला राज मोदीजी आणणार आहेत। आणि म्हणून महिलांचा आशीर्वाद मोदीजींना। आज मोदीजींनी 31 कोटी महिलांना मुद्राचं कर्ज दिलं। 31 कोटी महिला पायावर उभ्या राहिल्या नाहीत, 31 कोटी परिवार पायावर उभे राहिले। कारण एक महिला जेव्हा पायावर उभी राहते ती आपल्या परिवाराला पायावर उभं करते। हा चमत्कार मोदीजींनी करून दाखवला। 83 लाख बचत गटांना 8 लाख कोटी रुपये, 8 लाख कोटी म्हणजे किती शून्य लागतात मला देखील समजत नाही, एवढे 8 लाख कोटी रुपये मोदीजींनी 83 लाख बचत गटांना दिले आणि सांगितलं माझ्या महिला जेव्हा पायावर उभ्या राहतील त्याच वेळी माझा देश समृद्ध होऊ शकेल। मोदीजींनी सांगितलं माझा आदिवासी समृद्ध झाला पाहिजे। 16,000 कोटी रुपयाची योजना आदिवासींकरता तयार केली। स्टँड अप सारखी योजना तयार करून आमच्या शेड्यूल कास्ट, आमच्या अनुसूचित जातीच्या लोकांमध्ये, युवकांमध्ये उद्योजक तयार झाले पाहिजे। देशाच्या प्रत्येक ब्रँचला सांगितलं, जी ब्रँच बँक नाही, बँकेची प्रत्येक ब्रँच ती जर अनुसूचित जातीच्या तरुणांना त्या ठिकाणी लोन देणार नाही तर मी त्यांचा लायसन्स कॅन्सल करून टाकेन। प्रत्येक ब्रँचला अनुसूचित जातीच्या युवांना त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं लोन द्यावं लागलं आणि 12 बलुतेदारांकरता त्या ठिकाणी योजना आणून मोदीजींनी आमच्या ओबीसी समाजामध्ये पारंपरिक जे लोक काम करतात अशा लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन आणण्याचं काम केलं। आणि म्हणून बंधू भगिनींनो, प्रत्येक समाजाला, प्रत्येक घटकाला मोदीजींचा आशीर्वाद आणि मोदीजींची मदत मिळाली। आता आपल्यावर ही वेळ आहे, मोदीजींनी आपल्याकरता काम केलंय, मोदीजींना आशीर्वाद देण्याची संधी आहे। आता ज्यावेळी कमळाचं बटन आपण दाबू, आपलं मत हे केवळ नवनीत राणांना नाही, आपलं मत थेट मोदीजींना मिळणार आहे। या ठिकाणी उमेदवार कोण आहे हे महत्त्वाचं नाही, आता 2च खेमे आहे, एक खेमा मोदीजींचा, दुसरा खेमा राहुल गांधींचा। नवनीत राणांना दिलेलं कमळाचं वोट हे मोदीजींना मिळेल आणि इतर कुठल्याही कॅन्डिडेटला, उमेदवाराला दिलेलं मत हे राहुल गांधीच्या खेम्यात जाणारं मत आहे। आणि म्हणून तुम्हाला ठरवायचं आहे, सांगा कोणाला मतदान करायचंय, कोणाला, कोणाला, महिला कोणाला, माता भगिनी कोणाला,
मोदीजींना मत द्यायचं तर आपण नवनीत राणांच्या कमळाचं बटन दाबून रेकॉर्ड वोट्सनी त्यांना निवडून आणा एवढीच विनंती करतो। नवनीत राणा 5 वर्ष एकही दिवस घरी बसलेल्या नाहीत। या ठिकाणी जंगलामध्ये आदिवासी भागामध्ये सगळ्या गोरगरिबांपर्यंत नवनीत राणा गेले आहेत। आता तुम्ही त्यांना आशीर्वाद द्या एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं